प्राचीन काळात देवर्षी नरगमुनींनी एका सुंदर कन्येला शाप दिला होता की ती असुर राजा शंखचूडाची पत्नी होईल. त्या कन्येचे नाव वृंदा तुळस होते. शंखचूड हा अतिशय पराक्रमी असुर होता आणि त्याच्या भक्तीमुळे देवांनाही पराभवाचा सामना करावा लागला. शंखचूडाची शक्ती त्याच्या पत्नी वृंदेच्या पवित्रतेत, सतीत्वात होती. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी बोलावले. विष्णूंनी शंखचूडाचे रूप घेऊन वृंदेला फसवले. वृंदेचा सतीत्वभंग झाल्यावर शंखचूड युद्धात मारला गेला. हे कळल्यावर वृंदेने भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्ही माझ्या पतीसारखे रूप घेऊन मला फसवलंत, म्हणून तुम्ही दगड बनाल, आणि विष्णूंनी शाळग्राम रूप घेतले. वृंदेच्या मृत्यूनंतर तिच्या देहातून तुळशीचे झाड उत्पन्न झाले. नंतर देवांनी तिचा सन्मान करण्यासाठी ठरवलं की शाळग्राम, विष्णू आणि तुळस यांचा विवाह दरवर्षी केला जाईल. म्हणूनच कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो.